आज आपण पाहिला असेल माननीय आपले महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे साहेब आज मोहोळमध्ये आले. मोहोळमध्ये आलेले असताना त्या सभेला गर्दीचं किती स्वरूप होतं ते आपण सगळ्यांनी बघितलं आहे. शिंदे साहेबांनी जे जे आज आपल्याला शब्द दिलेत, नगरविकास खाते त्यांच्याकडे असल्यामुळं ते शब्द 100% पूर्ण करणार आणि त्यांचा शब्द म्हणजे हा अंतिम असतो. या शब्दाला गृहीत धरून प्रत्येक व्यक्तीनं हे 20च्या 20 नगरसेवकांना आणि 21व्या नगराध्यक्ष पदाला धनुष्यबाण चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड अशा बहुमताने विजयी करावं. आणि आम्ही दिलेला शब्द 20 नगरसेवक आणि नगराध्यक्ष एकाही कुठल्याही प्रकारे या गोष्टीला शब्दाला तडा जाऊ देणार नाही आणि प्रत्येकाने आपल्याला भरघोस मतांनी निवडून द्यावं एवढी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बापू, आपण शिवसेना शिंदे गटाकडून प्रभाग क्रमांक 10 मधून निवडणूक लढवत आहात, तर काय विजन घेऊन आपण मतदारासमोर गेला? नमस्कार, मी चेतन पद्माकर देशमुख. तुम्ही विचारायला प्रश्न अगदी बरोबर आहे. मी प्रभाग क्रमांक 10 मध्ये हे विजन घेऊन उतरणार आहे. प्रभाग 10 मध्ये अनेक समस्या आहेत. जसे की तुम्ही बघता, या प्रभागामध्ये मी राहतो, माझे आई वडील भाऊ माझे चुलते मालते याच प्रभागामध्ये राहतात. या प्रभागामध्ये वावरत असताना, मी फिरत असताना या प्रभागामध्ये गटारीची कसल्याही प्रकारची सोय नाही, रस्त्यांची सोय नाही, पाण्याची सुविधा उपलब्ध नाही. काही ठिकाणी नळ जोडलेत पण त्या नळाला पाणी नाही. अशा अनेक समस्या आहेत. ह्या समस्या मला रोडवरून जाताना दिसतात, बघायला मिळतात. मग ह्या सोडवण्याकरता ह्याच्याकरता मी शिवसेना पक्षातून उमेदवारी अर्ज दाखल केला आणि अर्ज भरलाही मी 17 तारखेला आणि माझी अधिकृतरित्या उमेदवारी पण डिक्लेअर झाली. छाननीमध्ये पण माझा फॉर्म टिकला गेला. आज तुम्ही बघितलं तर आज आपल्याला एकनाथ शिंदे साहेबांनी मार्गदर्शन केलं, ह्याच्यातून अजून उत्साह निर्माण झाला आणि नगरविकास खाते शिंदे साहेबांकडे असल्यामुळं ह्या सर्व समस्यांचं निवारण करण्यासाठी मी तिथं उतरलो आहे आणि 100% या समस्या मार्गी लावण्याचं काम हा चेतन बापू तुमच्या सेवेत असणार आहे आणि करणार आहे. बापू, या प्रभागात फिरत असताना किंवा प्रचार करत असताना तर काय समस्या जाणवल्या किंवा काय अभाव या प्रभागात? आता हा प्रभाग जर बघायला गेलं तर क्षेत्रफळा दृष्टीनं मोहोळमधला सगळ्यात मोठा प्रभाग आहे. ह्या प्रभागाला वस्त्या जोडल्या गेलेल्या आहेत. माने वस्ती, गाडवे वस्ती, लेंगरे वस्ती, कोरबू वस्ती, गजगाटे वस्ती, सुळे वस्ती, गर्दे वस्ती अशा अनेक वस्त्या आहेत. परत बघायला गेलं तर शहराचा भाग काय आहे, तो शहराचा भाग म्हणजे कुंभारखानी, बागवान नगर, बालाजी नगर, सुळे नगर, तक्षशिला नगर. हा प्रभाग तसं बघायला गेलं तर फार मोठा आहे. आव्हान फार मोठं आहे. इथं काम करण्याची फार मोठी संधी आहे. ती संधी मला मिळेल आणि मला मतदार बंधू ते संधी देतील अपेक्षा करतो. बापू, आपल्या या प्रभागात प्रामुख्याने महिलांची संख्या देखील जास्त आहे. या प्रभागात पाण्याची प्रामुख्याने संख्या जास्त असते. पाणी भरण्याचं काम महिलाकडे प्रामुख्याने असतं, तर यावर कसं काम करायचं? या प्रभागामध्ये अगदी बरोबर तुमचा प्रश्न आहे. या प्रभागामध्ये सर्वात जास्त पाण्याची समस्या आहे. आपल्या मोहोळ शहरामध्ये गेले 30 वर्षापासून एकच पाण्याची टाकी होती 5 लाख लिटरची. त्याच्या आता 2 टाक्या केल्या. आमचे ओबीसी सेलचे अध्यक्ष रमेशजी बारसकर साहेब यांनी याच्याकरता पाठपुरावा केला. त्याच्यानंतर 5 लाख लिटरची आणि 9 लाख लिटरची एक टाकी बांधली, 14 लाख लिटरची टाक्या बांधल्या. तसंच मी देखील याचा नगरसेवक झाल्यानंतर याचा पाठपुरावा करेन आणि 5 लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी माझ्या प्रभागासाठी मी उपलब्ध करून द्यायचा प्रयत्न करेन. काय आव्हान असेल? मतदार बंधू आणि भगिनींना माझं एकच आव्हान असेल की त्यांनी कुठल्याही प्रकारे कुठल्याही आमिषाला बळी न पडता फक्त आणि फक्त धनुष्यबाण चिन्हासमोरील बटन दाबून आमच्या सर्व उमेदवारांना विजयी करावं, हेच त्यांना आव्हान करणार. आपल्या बरोबर आणखी या प्रभागातून शिवसेनेचा कोण उमेदवार? प्रभाग 10 मध्ये सर्वसाधारण पुरुष आणि ओबीसी महिला असं आरक्षण सोडत झालेलं आहे. पुरुष मधून चेतन बापू तर उभारलेला आहेच, तर ओबीसी महिला मधून सुवर्णाताई गाडवे या माजी सरपंच मोहोळ शहराच्या 5 वर्ष नगरसेविका राहिल्या. यांच्यासोबत मी निवडणूक लढवित आहे. त्यांना आणि मला दोघांनाही धनुष्यबाण चिन्हासमोर बटन दाबून
प्रचंड बहुमताने विजयी करा। आणि नगराध्यक्षा ह्या आपल्या SC महिला आहेत, त्या आहेत आपल्या सिद्धीताई वस्त्रे। सिद्धीताई वस्त्रे यांना पण धनुष्यबाण चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मताने विजयी करा, असे एक माझं आव्हान आहे प्रत्येक मतदार बंधू आणि भगिनींना। आज आपण पाहिलं असेल, माननीय आपले महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे साहेब आज मोहोळमध्ये आले। मोहोळमध्ये आलेले असताना त्या सभेला गर्दीचं किती स्वरूप होतं ते आपण सगळ्यांनी बघितलं आहे। शिंदे साहेबांनी जे आज आपल्याला शब्द दिलेत, नगरविकास खाते त्यांच्याकडे असल्यामुळं ते शब्द 100% पूर्ण करणार। आणि त्यांचा शब्द म्हणजे हा अंतिम असतो। या शब्दाला गृहीत धरून प्रत्येक व्यक्तीनं हे 20च्या 20 नगरसेवकांना आणि 21व्या नगराध्यक्ष पदाला धनुष्यबाण चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड अशा बहुमताने विजयी करावं। आणि आम्ही दिलेला शब्द 20 नगरसेवक आणि नगराध्यक्ष एकाही कुठल्याही प्रकारे या गोष्टीला शब्दाला तडा जाऊ देणार नाही। आणि प्रत्येकाने आपल्याला भरघोस मतांनी निवडून द्यावं एवढी विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। अजून एक सांगायचंय मला या निमित्ताने, ह्या प्रभागाची रचना पूर्वी कशी होती 2016ला नगर परिषदेची, तर 16 नंबर हा प्रभाग आणि 17 नंबर हा वार्ड वेगवेगळे होते। आता ह्या दोन्हीचा मिळून प्रभाग 10 झालेला आहे। मग काय केलं आमच्या पार्टीच्या नेत्यांनी, आप्पासाहेब देशमुख असतील, रमेश बारसकर साहेब असतील, उमेशदादा पाटील असतील, आमदार साहेब असतील, ह्या सर्वांनी, चरणराज चौरे आमचे जिल्हाध्यक्ष शिवसेनेचे ते असतील, ह्या सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला। काय निर्णय घेतला तर एक मोहोळ शहरातला, सिटीतला उच्च शिक्षित पोरगा, माझं MA झालेलं आहे, मास्टर ऑफ आर्ट झालेला आहे, उच्च शिक्षित एक पोरगा घेतला मोहोळ शहरातला। आणि वस्तीवरचा, गाडवे वस्तीवरचा सुवर्णदाय गाडवे उमेदवार घेतली। आणि हे दोन उमेदवार एकत्र झाली। ह्यांची एवढी मोठी ताकद निर्माण झाली की आम्ही दोघांनी विजय निश्चित झाला म्हणून समजलो। आणि दाजीचा सपोर्ट मला भेटला, माझा सपोर्ट दाजीला भेटला, तर 100% आमचा विजय आहे।